बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारांच्या प्रचाराचा आज शुभारंभ होणार आहे। काटेवाडीमध्ये कन्हेरी मारुती मंदिरामध्ये नारळ वाढून प्रचार सुरू होणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार प्रचाराच्या शुभारंभाला उपस्थित राहणार आहेत। तर काल सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराचा नारळ जो आहे तो फुटलेला आहे आणि आज सुनेत्रा पवार यांच्याकडून प्रचाराचा शुभारंभ जो आहे तो होणार आहे। काटेवाडीमधल्या कन्हेरी मारुती मंदिरामध्ये नारळ वाढून या प्रचाराला सुरुवात होणार आहे आणि यावेळेला अजित पवार सुद्धा उपस्थित असणार आहेत। बारामतीच्या लढतीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। नणंद विरुद्ध भावजय अशी ही लढत होतीये। सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्यामध्ये ही लढत होतीये। प्रचार जो आहे तो गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेला आहे। गाठीभेटी सुरू झालेल्या आहेत, दौरे सुरू झालेले आहेत, संवाद दौरे सुरू झालेले आहेत, मेळावे सध्या सुरू झालेले आहेत। मात्र काल अधिकृतरित्या सुप्रिया सुळेंच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला आणि आज सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा नारळ फुटतोय। बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा नारळ कन्हेरीतील मारुतीरायाला वाढवून केला जाणार आहे। काही वेळातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार प्रचाराचा नारळ वाढवून देण्यासाठी येणार आहेत। तरी कालच सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराचा नारळ देखील येथूनच वाढवून करण्यात आलेला आहे। 1967 सालापासून तब्बल 55 वर्ष झाले येथूनच पवार कुटुंबातील कोण निवडणूक लढवत असेल तर येथूनच प्रचाराचा नारळ वाढवून प्रचाराची सुरुवात केली जाते आणि यावेळेस पवार विरुद्ध पवार अशी लढाई होत आहे आणि कालच सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराचा नारळ देखील येथूनच या मारुतीरायाला वाढून झालेला आहे। त्यामुळे काही आज सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा नारळ देखील कन्हेरीतील मारुतीरायालाच वाढवून केला जाणार आहे। त्यामुळे थोड्याच वेळात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते असतील किंवा महायुतीतील अनेक कार्यकर्ते पदाधिकारी या प्रचाराचा नारळ वाढवून देण्यासाठी येथे उपस्थित राहणार आहेत। एकंदरीतच त्यानंतर जाहीर सभा देखील होणार आहे। उपमुख्यमंत्री अजितदादा यावेळी मार्गदर्शन देखील करणार आहेत आणि संबोधन देखील करणार आहेत। एकंदरीतच आज सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा नारळ कन्हेरीतील मारुतीरायाला वाढवून केला जात आहे। कॅमेरा पर्सन विकी चव्हाणसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती।